हॅलो, सुपेकस लाईफस्टाईल मध्ये स्वागत आहे। आज आखाड निमित्त ब्लॉग बनवत आहे आम्ही। पूर्वाच्या पण मैत्रिणी आल्या होत्या, माझ्या पण मैत्रिणी, आणि फार्म हाऊसवर पोचल्या आम्ही सगळे तयारीला लागलो होतो, कांदा टोमॅटो वगैरे चिरायला खूप। आणि फार्म हाऊसवरचं वातावरण तर एवढं छान होतं ना, मस्त हिरवळ वगैरे, पाऊस पडत होता। आणि माझ्या मैत्रिणी होत्या सगळ्या माझ्या मैत्रिणी सगळ्या हाय वगैरे करतात। ते रुक्मिणी आहे, सरोजिनी, गायत्री, माझी जाऊ राजश्री, आम्ही सगळे आलो होतो, तयारीला लागलो होतो सगळे। अजून तरी कोण आलेलं नव्हतं आणि मुली पण सगळ्या एन्जॉय करत होत्या। इकडे वातावरण तर एवढं सुंदर होतं तिकडचं। मल्हार आहे, सगळा मल्हार शूटिंग करत होता, सगळ्या डोंगर वगैरे खूप छान वाटत होतं। आणि साई, पूर्वाच्या मैत्रिणी होत्या, फोटो वगैरे त्यांचं चाललं होतं, रील्स बनवत होत्या मुली। खूप वातावरण खूपच छान होतं, हिरवळ वगैरे, आणि पाऊस पण पडत होता, अधूनमधून चालूच होता। फार्म हाऊसमध्ये साईने एवढी शूटिंग केली ना, सगळं पूर्ण फार्म हाऊस साई दाखवतोय तुम्हाला कसं। आणि इकडे माझ्या मिस्टरांच्या मित्राचं फार्म हाऊस आहे, टायगर म्हणून आहे। साईने पूर्ण फार्म हाऊसची शूटिंग घेतली होती। आणि आम्ही यांच्या मित्राच्या फार्म हाऊसवर गेलो होतो, वाघवाडी भुकुमला गेलो होतो, भूगावच्या तिकडे। आणि आम्ही सगळं तयारी वगैरे चालू होती। चिकन मटनला हळद मीठ लावून घेतलं होतं आणि मुलं पण छान एन्जॉय करत होते। साई आहे, मल्हार, साई छान झोपाळ्यामध्ये बसलाय। आय लव टायगर फार्मचं नाव आहे। छान सोय, पाऊस पण खूप सुंदर पडत होता। पूर्वच्या मैत्रिणी एन्जॉय करतात आहे मस्त। आम्ही सगळे नाश्ता करायला बसलो होतो। साई आहे, साईने हाय केले आहे साई सगळी तयारी चालू होती, चूल पेटवण्याची वगैरे। मैत्रिणी बसलेत, सगळ्या नाश्ता चालू आहे। मल्हार बसलाय छान मोबाईल घेऊन, मी सगळे बसलो होतो, पूर्वा बसली आहे। सगळं वातावरणाचा आस्वाद घेतात आहे मस्त। सगळे वरती डोंगरावर जाण्याची तयारी चालू होती, बारीक पाऊस पण येत होता। सगळ्यांना वरती जायची उत्सुकता होती, वरती खूप दऱ्या वगैरे आहेत ना, चालत जाऊ शकतो आपण। सगळ्या चालत निघाल्या होत्या, कणीस भाजले होते सगळ्यांनी, कणीसचा आस्वाद घेत सगळे डोंगर चढत होते। आणि मला काही जाता आलं नाही, आता मला भाजी वगैरे करायची होती खाली, मग ह्या सगळ्या गेल्या होत्या। पूर्वा शूटिंग करत होती सगळ्यांची। आणि वरती पाऊस वगैरे तर छानच पडतच होता, पण सगळा एन्जॉय चालू होता, सगळ्या मुलींचा डान्स चालू होता। सगळ्या दमून गेल्या होत्या चालून। साई वगैरे सगळे आहेत मैत्रिणी, शू आहे, मल्हार आहे। कंटाळून शेवटी थांबल्या त्या, आणि सगळ्यांचे फोटोशूट चालू होतं, डान्स चालू होता। खूप जोरात पाऊस पण यायला लागलेला होता। आणि तो फार्म हाऊस आहेत सगळ्यांचे, बऱ्याच लोकांचे बांधलेले आहेत, पण खूप छान वातावरण होतं वरचं पण। आणि दऱ्या खूप खोल दऱ्या होत्या, आणि हवा तर एवढी होती, बाप रे, खूप थंडी वाजत होती तिथे। सगळ्या काही फुलं वगैरे काय आले होते ते सगळे तोडत होत्या,
एन्जॉय चालूच होता. तुळस फुलं वगैरे लोक काय काय रोपं घेतली होती. तर परत खाली चालले होते सगळ्या, पाऊस यायला लागला म्हणून. तुरवा आहे. खाली जायच्या तयारीत आहेत सगळे. जोरात पाऊस, ढग वगैरे खूप भरलेले होते. हवा तर खूपच जोरात येत होती आणि थंड पण खूप वाटत होतं. ते खाली जायच्या ह्याच्यात निघाल्यात. खूप जोरात पाऊस यायला लागला. सगळे खाली चाललेत. साई वगैरे, मल्हार. वातावरण बघा किती छान आहे. डोंगर बघा किती हिरवागार छान दिसतोय. तर सगळे पळायला लागलेले आहेत खाली जायला. आता पाऊसच यायला लागलेला आहे. डोक्यावर सगळ्यांनी पदर वगैरे घेऊन चाललेत. चिकनची भाजी छान शिजून झाली. आता वाढायलाच घेणार आहे सगळ्यांना. सगळे येऊन थांबलेले आहेत. तर सगळे पंगत बसलेली आहे जेवणाची. माझे मिस्टर वगैरे, साई, मुलं माझ्या मैत्रिणींची, माझे आमच्या बाबांचे मित्र आहेत, त्यांची मिसेस आहे, काकू, त्या पवार काकू. आणि शेवट आम्ही सगळे झाल्यावर आम्ही सगळ्या मैत्रिणी बसलो जेवण करायला. मल्हार आहे आणि सगळे चालले होते. आम्ही फोटो पण काढलेत. आम्ही फोटोचे पण तुम्हाला दाखवते. सगळ्या मैत्रिणींनी फोटो काढले. त्यांचे पण मित्र वगैरे सगळे चालले होते. आणि पाऊस तर चालूच होता दिवसभर बारीक असा. सगळ्यांनी बाय वगैरे करत चालले होते सगळे घरी. आणि माझ्या मैत्रिणीचा मुलगा वगैरे सगळे बसले होते तिथे. तर हे सगळ्या चालल्या होत्या. पूर्वच्या मैत्रिणी चालल्या होत्या सगळ्या. मल्हार, सगळ्या बाई केलं चाललेत. हे आमचे गणेश भाऊजी आहेत. ते सगळ्यात शेवटी आले होते. सगळ्यांची जेवणं झाली, ते जेवायला बसले होते. सगळ्यांची जेवणं वगैरे झाली. सगळ्यांनी शिव बसतोय छोटे पप्पांच्या मांडीवर. आणि त्याचे मित्र आहेत माझ्या मिस्टरांचे, त्यांचंच फार्म हाऊस आहे हा, सुनील वाघ काका. आणि कोणाला तरी असं फार्म हाऊसवर जायचं असेल तर त्यांच्या इथे ते रेंटने पण देतात. मस्त छान किचन आहे, एक रूम आहे, टॉयलेट, बाथरूम सगळं आहे. पाण्याची पण खूप छान सोय आहे. आणि एवढं छान वातावरण. सगळे रिलॅक्स झाले होते जेवण वगैरे होऊन. गणेश वाघ काकांच्या फार्म हाऊसवर शेजारीच आले होते सगळे. सगळ्यांनी डीजे लावून सगळ्यांनी डान्स वगैरे, म्हणजे गिटार वाजवत होते आणि गाणं चाललं होतं. आणि काय एन्जॉय चालला होता सगळ्यांचा. खूप गार लागत होतं, एवढं गार की बास. तर सगळ्यांनी ते डीजे वगैरे लावून नाचायलाच चालू झाले होते सगळे. वरती गेलो. सगळीकडची हिरवळ वगैरे एवढी होती ना, एवढा पाऊस चालू होता, एवढं छान वाटत होतं. खूपच सुंदर. माझ्या मैत्रिणी वगैरे सगळ्या आल्या होत्या वरती सगळे डान्स करण्यासाठी. साई शूटिंग करत होता सगळ्यांची. आणि पाऊस तर खूपच यायला लागलेला होता, दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. सगळीकडची शूटिंग घेतली. आता सगळे डान्सच्या तयारीतच होते, डान्स करण्याच्या. ब्लूटूथ वगैरे आणलं होतं. सगळ्यांचा डान्स चालू झाला होता. एन्जॉय. जवळजवळ 2-3 तास तर हे सगळे डान्सच करत होते. तुम्ही बघा आता केवढे नाचतात ते. सगळ्यांचा एवढा डान्स चालू होता, बापरे. फार दमले होते सगळे नाचून नाचून.
पागल करते तुझे मोरनी शीतल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी बारी माझा फोटो माझा गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी बारी माझा फोटो माझा कर देना सीनों में प्यार भर देना हो जाना मेरी बाहों में और मेरे दिल में ही रहना ये महीना पिंजरा बनाया सोने का तुम्ही पाहू शकता किती छान डान्स केलाय. थँक यू फॉर वॉचिंग. लाईक शेअर सबस्क्राईब.